नमस्कार मित्रांनो, आर्य टीव्हीच्या या आध्यात्मिक चॅनलवर आपलं पुन्हा विनम्र स्वागत आहे. आजच्या एपिसोडमध्ये आपण अद्वैतानुभूती ग्रंथातील श्लोक 29 ते श्लोक 35 पर्यंतचे विवेचन ऐकणार आहोत. तर चला आजच्या एपिसोडची सुरुवात करूया. आजचा प्रथम श्लोक आहे श्लोक 29. यथा घटेषु नष्टेषु घटाकाशो न नश्यति तथा देहेषु नष्टेषु नैव नश्यामि सर्वगा. अर्थात या श्लोकात आत्मतत्वाचे अद्वैत दर्शन स्पष्ट आहे. जसा घडा फुटून नष्ट झाल्यावरही त्यातील आकाशाचे अस्तित्व नष्ट होत नाही, तसेच देहाचा नाश झाला तरी सर्व व्यापी आत्मतत्व नाश पावत नाही. आत्मा हा अमर, नित्य आणि अविनाशी आहे. देह हा नाशिवंत असून आत्मा त्यावर अवलंबून नाही. या श्लोकातून आपल्याला कळेल की आत्मा आणि देह यातील भेद आहे. घड्याचे आकाश जसे घड्याच्या आकाराने मर्यादित वाटते, तसेच देहामुळे आत्मतत्व मर्यादित असल्याचे भासते. परंतु प्रत्यक्षात आत्मा हा असीम आणि सर्वत्व व्यापलेला आहे. घटाचा नाश होतो पण आकाश कायम राहते. तसेच देह नष्ट झाला तरी आत्मतत्व कायम आहे. म्हणून देहभान विसरून आत्मस्वरूपाचा अनुभव घ्यावा, ही या श्लोकातील मुख्य शिकवण आहे. आपण देहाशी स्वतःला जोडतो म्हणून दुःख भोगतो. आत्मभान राखल्यास सर्व भय आणि दुःख नाहीसे होतात. पुढचा श्लोक 30 पाहूया. उत्तमादीनि पुष्पाणि वर्तन्ते सूत्रके यथा उत्तमाद्यास्तथा देहा वर्तन्ते मयि सर्वदा. अर्थात जसे उत्तम पुष्पे सूत्रात गुंफलेली असतात आणि सूत्राच्या आधारे ती उंचावतात, तसेच उत्तम देह माझ्या म्हणजे आत्म्याच्या आधारेच कार्यरत करतात. या श्लोकात शरीर आणि आत्म्याचे परस्पर संबंध स्पष्ट आहे. देह हा आत्म्याच्या प्रेरणेत आणि त्याच्या मार्गदर्शनाखाली कार्य करतो. शरीराचे कार्य आत्म्याच्या शक्तीने चालते. जसे एकाच सूत्राने अनेक सुंदर पुष्पांना सजवले जातात, तसेच विविध देह आत्म्याच्या संजीवनी शक्तीने कार्य करत असतात. आत्मा हा अत्यंत सूक्ष्म आहे, परंतु तो सर्व देहामध्ये उपस्थित आहे आणि सर्व विश्वाचा अंश आहे. देह आणि आत्म्याचे नाते एकमेकांपासून वेगळे नाही, दोन्ही एकमेकांवर अवलंबून असतात. आत्मा हा सृष्टीच्या सर्व घटांमध्ये आहे आणि प्रत्येक जीव त्याच्याशी संबंधित आहे. आपल्याला कार्यात आत्मसाक्षात्कार राखणे आवश्यक आहे. पुढचा श्लोक 31 पाहूया. यथानं संप्रश्ये सूत्रं पुष्पाणामुत्तमादिता तथा नैकं सर्वगम्मा देहानामुत्तमादिता. जसे उत्तम पुष्प सूत्राला स्पर्श करत नाही आणि त्याच्या कडेपासून त्याचा संबंध दृढ असतो, तसेच देहाचा नाश होऊनही आत्मा सर्वव्यापी राहतो. पुष्पाच्या मुळाशी असलेले सूत्र त्याला एक ठराविक दिशा देतं, परंतु पुष्प त्याला थेट स्पर्श करत नाही. तसेच आत्मा शरीराच्या नाशामुळे प्रभावित होत नाही. देहाच्या समाप्तीचा अर्थ आत्म्याच्या अस्तित्वाचा नाश नाही. आत्मा हा निराकार, सर्वव्यापी, अमर आहे. आत्मा हा ब्रह्माचा अंश आहे
आणि देहाच्या मर्यादा त्याला थांबवू शकत नाही. आत्मध्यानाने एकात्मतेची अनुभूती होऊ शकते. पुढचा श्लोक 32 ऐकूया. पुष्पेषु तेषु नष्टेषु यद्वत्सूत्रं न नश्यन्ति तथा देहेषु नष्टेषु नैव नशाम्यहं सदा. अर्थात जसे पुष्पाच्या नाशामुळे त्याच्या गुंफलेल्या सूत्राचा नाश होत नाही, तसेच शरीराच्या नाशामुळे आत्मा नष्ट होत नाही. या श्लोकात शरीराच्या नाशामुळे आत्म्याचा नाश होणार नाही हे सिद्ध केले. सूत्र फक्त एक धागा आहे जो पुष्पाच्या अस्तित्वाशी संबंधित आहे, परंतु त्याचा असण्याचा हेतू पुष्पाच्या अस्तित्वावर आधारित आहे. याच प्रकारे आत्मा सर्वश्रेष्ठ आहे, तो नष्ट होणार नाही. आत्मा हा अविनाशी आहे आणि केवळ देहाच्या नाशामुळे त्याचा अस्तित्वाचा अंत होणार नाही. पुढचा श्लोक ऐकूया. श्लोक 33. पर्यङ्करज्जुरन्ध्रेषु नानेवैकापि सूर्यभा ऐकोप्यनेकवद्भाति तथा क्षेत्रेषु सर्वगा. अर्थात जसे अनेक सूर्य एका छिद्रातून एकाच वेळी दिसतात, तसेच सर्वगात्मा अनेक रूपांमध्ये एकच आहे. आत्मा हा सर्वत्र व्यापलेला असून त्याच्या विविध रूपात एकसारखा असतो. सूर्यमाला किंवा सूर्यप्रकाश अनेक काचांच्या छिद्रातून एकाच वेळी एकसारखा दिसतो. त्याचप्रमाणे सर्वव्यापी आत्मा अनेक रूपातून दिसतो, परंतु तो एकच आहे. अनेक रूपांमध्ये उपस्थित असलेला आत्मा एकच आहे. आपल्याला त्याचे ज्ञान होणे आवश्यक आहे. पुढचा श्लोक ऐकूया. श्लोक 34. रज्जोरन्ध्रस्थदोषादि सूर्यभाना स्पृशेदत्या तथा क्षेत्रस्थदोषादि सर्वगम्माना संप्रश्येत. अर्थात जसे रज्जूच्या छिद्रातील दोष सूर्याच्या तेजाला स्पर्श करत नाही, तसेच देहातील दोष आत्म्याला प्रभावित करत नाही. सूर्याची ऊर्जा आणि त्याचा प्रकाश कधीही रज्जूच्या दोषापासून प्रभावित होत नाही. तसेच सर्वव्यापी आत्मा कधीही देहाच्या दोषापासून प्रभावित होत नाही. आत्म्याच्या अपरिवर्तनीयतेची इथे पुष्टी होते. आत्मा अनादी, अमर, अविनाशी आहे. देहाच्या दोषामुळे त्याच्या अस्तित्वावर परिणाम होत नाही. शेवटचा श्लोक ऐकूया. श्लोक 35. तद्रज्जोरन्ध्रनाशेषु नैव नश्यति सूर्यभा तथा क्षेत्रविनाशेषु नैव नश्यामि सर्वगा. जसे रज्जूच्या छिद्राचा नाश झाला तरी सूर्याचा प्रकाश नष्ट होत नाही, तसेच क्षेत्राचा नाश झाला तरी सर्वव्यापी आत्मा नष्ट होत नाही. आत्मा हा शाश्वत आहे. ज्या प्रकारे सूर्याची कडकाई रज्जूच्या छिद्रामुळे प्रभावित होत नाही, तसेच क्षेत्राच्या नाशामुळे आत्म्याच्या अस्तित्वाला कधीही धक्का बसत नाही. आत्मा हे चिरंतन सत्य आहे. त्याला कधीही नाश होऊ शकतच नाही. या श्लोकाच्या माध्यमातून आत्मा आणि देह यातील भेद स्पष्ट केलेला आहे. आत्मा अविनाशी आहे, तर देह नाशिवंत आहे. या श्लोकांचा उद्देश आत्मज्ञान देणे आणि व्यक्तीला त्याच्या वास्तविक स्वरूपाचा अनुभव घेण्यास प्रेरित करणे असा आहे. तर आजचं विवेचन आपण इथे संपवूया. भेटूया पुढच्या भागात एक नवीन श्लोक आणि त्याच्या विवेचनासोबत. तर
तोपर्यंत जय जय रघुवीर समर्थ. नमस्कार.